स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, तुम्ही आता सर्व आमचे केळवण बघितलेच आहे। तर आता आम्ही करतो आहे पत्रिका आमच्या ज्या आणलेल्या आहेत लग्नाच्या, त्या कशी पूजा करायची। आमची ऋत्विका तुम्ही ओळखता तर गुजराती तिच्या पद्धतीने कसं करतात ते दाखवतो आम्ही। आता ती सांगणार आहे आम्हाला सगळं कसं करायचं, फुलांची सजावट वगैरे। ताई पण आल्या मदतीला। आता आम्ही सगळं तयार करून सगळं व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवतो, तर नक्की बघा कसं करायचं ते। आता आम्ही फुलं करून घेतोय मोकळे। सजावटीला सुरुवात केली ऋत्विका आणि समीक्षाने। बघा ते तोरण लावून घेतलं। तो मस्त दिखेगा ऐसा। तो क्या है? उस पे गणपति और नीचे यहाँ फूल का करेंगे। दरवाजावर सुरुवातीला शादी का घर असं आम्ही बाहेरूनच आणलं होतं, ते समीक्षाने लावलं। ह्या कामात आमच्या यक्षूची पण थोडी मदत। दरवाजावर पण दोघं बाजूने वरती शुभ लाभ आणि खाली शादी का घर। सुरुवातच अशी छान केली। आता आम्ही हळदी कुंकू पत्रिकांना लावण्यासाठी काढून ठेवले आणि हे ताट तयार करून ठेवले। इथे ठेवूया। वरती जे तोरण लावलं त्याच्या खाली छान चौरंग ठेवला। मोठ्या चौरंगावर छोटा असा चौरंग ठेवला गणपती ठेवण्यासाठी, आणि त्याची सजावट दोघी मिळून करताय, समीक्षा आणि ऋत्विका। फायनली सजावट झाली बघा चौरंगाची, फक्त अजून पुढे बाकी आहे, ते पण दाखवते। पत्रिका दोन प्रकारच्या छापल्या आहेत, ते म्हणजे छोटे साईजमध्ये आणि एक मोठ्या साईजमध्ये, म्हणजे ज्या मोठ्या साईजमध्ये सर्वांची नावं वगैरे आहेत। तर ह्या छोट्या साईजच्या ज्या पत्रिका आहेत त्यांचे छान अशी डिझाईन बनवली बघा, ती आता करताय। मार करने वाली हरकतें क्यों करता है? वो हंस देता है फिर। इतना प्यारा सब गुस्सा चला जाता है। ऐसे हंस गई। दाद दाखवतो। पत्रिकांचा छान असा सर्कल केला आणि त्याच्यावर असं मस्त फुलं टाकतोय। नंतर मी गणपती बाप्पाची छान पूजा करून घेतली। आता चौरंगाच्या पुढची सजावट फुलांनी सुरुवात केली आहे। तिथं असलं तर पाहुणे मग सव्वा साडे असं आमच्याकडे ना एक टीचर आले होते, बापू ओळखीचे होते, त्यांनी आता मला विचारलं। एका बाजूला आमच्या गप्पाही चालल्या आणि एका बाजूला छान सजावट। त्यांनी असं नाही का 5 मिनिटं असं सगळं शिकवलं, मला तेव्हा नुसतं बसलं। माझं पाहुणे सव्वा साडे शिकवलं ना म्हणलं। जी पत्रिकेचा सर्कल केला आहे त्याच्या आजूबाजूला पण फुलं टाकून घेतले। हे सर्व करताना खूप छान लग्न घर वाटायला लागले। आता आमच्या सोसायटीतले सगळे जमा झाले। पत्रिका पूजन सगळीकडे नाही करत, पण हे बघून कोणाला आयडिया आली तर नक्की करता येईल, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। अच्छा अच्छा सगळ्यांचं घे जवळ लांबून सगळं समा मोरपीस थोडं कापावं लागेल ब्रो। मग आता काप ना। ओ बाप तोडावं लागेल ना, पण म्हणून विचारते आले पाहिजे। पत्रिकांच्या सर्कल नंतर छान असं फुलांचंही छान सजावट केली। नंतर ह्या बाजूला 2 चौरंग मांडले, म्हणजे पत्रिका लिखाणासाठी। त्या चौरंगावर पण छान सजावट करताय दोघी, ऋत्विका आणि समीक्षा। म्हणजे या चौरंगावर बसून आपल्याला छान लिहिता येईल। चौरंग तर छान सजवलाच, पण पत्रिकेवर लिहिण्यासाठी जो पेन आहे त्यालाही छान सजवलं, मोर पीस लावला। त्याच्यानंतर पुढची आणखी सजावट
सर्कल नंतर खाली आता स्वस्तिक. आज नाही. आणि तू त्याच्या हातांची पप्पी घेतली. हा बोले अच्छा आहे बोलतो. अच्छा आहे जाना. तुम्ही तेच केलेलं आहे लहानपणी. मग काय तुम्हाला- ये वीडियो तो ले ही तू. ऋत्विका, आज हाथों से ही तुम्ही खिलाया. अरे वो बचपन में बच्चे खा भी जाते हैं, उनको कुछ पता ही नहीं क्या अरे, खाने का खातात है. पण नाही मुलं, काही कळत नाही. काही कळत नाही. स्वस्तिक झाल्यावर त्याच्यामध्ये पण फुलं टाकले म्हणजे तिथं पण पत्रिका ठेवता येतील. कॉलर बनवून हे म्हणे मला वाटलं शर्ट ते पाहत होतं पीस म्हणजे फस्त माणूस एकदम भारी केलं होतं ते पॅकिंग आम्ही. स्वस्तिकची छान अशी सजावट. त्याच्यामध्ये आता पत्रिका ह्या मोठ्या साईजच्या पत्रिका ठेवल्या. पत्रिका ठेवल्यानंतर तिथंही मी पूजा करून घेतली. आता फायनली कसं तयार झालं ते बघा. नंतर सर्वांना हळदी कुंकू लावलं. पहिले नवरीबाईला म्हणजे माझी प्रज्ञाला आणि मग तिने पण पत्रिका लिहायला सुरुवात केली. नंतर सर्व सवशेंना पण हळदी कुंकू लावून घेतलं. અભિષાના ઘરે એને એમ કે સ્વાતિ આંટી બોલાવે છે હલ્દી કુમકુમ માટે એમ કહી દે એટલે આવી જશે. माझी काय मजा आहे. मग सुरुवात केली पत्रिका लिखाणाला. सुरुवात माझ्या नवरीबाईपासून केली. तिने पण पूजा करून पत्रिका लिहिण्याला श्री गणेशा केला. नंतर आमच्या सोसायटीतल्यांनी पण प्रत्येकाने जोडीने पत्रिका लेखन केलं. ह्या सोसायटीतली साळवेंची जोडी, या बुढाई ताईंची जोडी, ही ऋत्विका आणि अंकिता, पवार मावशी, पवार काका, या रोटेताई आणि मी, हे आमच्या सोसायटीतले भाऊ आणि हे गायकवाड फॅमिली. पत्रिका लेखन छान झालं. मग नंतर सर्व सवाशांकडनं प्रत्येक पत्रिकेवर हळदी कुंकू लावून घेतलं. सर्व पत्रिकांना हळदी कुंकू लावल्यानंतर मग आम्ही गणपती बाप्पाची जी मूर्ती ठेवली त्यांना आम्ही पहिले आमंत्रण दिलं आमच्या पूर्ण परिवाराने. लग्नपत्रिका पूजनाचा कार्यक्रम खूप छान झाला. ऋत्विकाने जी आम्हाला आयडिया दिली होती त्याच्यानुसार मुलींनी खूप सुंदर असं केलं. तरी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल की पूजन कसं करतं आणि किती छान पद्धतीने झालं. लग्नानिमित्त आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ करू ते तुम्ही नक्की बघा आणि आम्हाला कमेंटद्वारे पण सांगा की कसे झाले ते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.